तर मित्रांनो, आज आलो होतो आपण आपल्या पुतणीला भेटायला आणि आपल्यासोबत दादा आणि वहिनी ते सर्वच आले होते. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ऋषी. मागच्या ब्लॉग मध्ये आपण डिझाईनचं काम कंप्लीट केलं होतं, पण आपल्याला डिझाईनची प्रिंट लावायची होती. मग आपण 10x10ची एक आणि 10x3च्या 2 प्रिंट लावून घेतल्या. त्यानंतर आपण आपल्या पुतणीला निघालो होतो भेटायला शेवग्याला. आपल्यासोबत दादा, मोठ्या वहिनी, लहान वहिनी आणि आपली दीदी अश्विनी कार्तिकी सोबत होते. मग वहिनीने घेतलं होतं आशूला मांडीवर. आम्ही काका पुतणे बसलो होतो पुढे. त्यानंतर आम्हाला रस्त्यामध्ये दिसले बाळूमामाच्या मेंढ्या. त्यानंतर आम्ही निघालो होतो रस्त्याला. आम्हाला लागलो होतं रस्त्यामध्ये धरण. मग आम्ही धरण बघायला निघालो. त्यानंतर दादा वहिनीचे आपण चांगले फोटो काढले. दारणा धरण म्हणजे भन्नाट नजारा. निसर्गाच्या प्रेमात पडायला कारण नाही तर फक्त एक व्ह्यूच पुरेसा असतो. आजूबाजूला हिरवगार निसर्गरम्य वातावरण. त्यानंतर आम्ही पोहोचलो शेवग्याला. गेल्या गेल्या आपण आपल्या पुतणीला घेतलं आणि बाकीच्यांच्या गप्पाच चालू होत्या. गप्पांना तर सुरुवात झालीच होती, पण गौरव आणि वहिनी फक्त शांत बसून ऐकत होते. नंतर आम्ही निघालो होतो नाशिककडे. त्यानंतर आम्ही आलो होतो नाशिक मधल्या गोदा पार्क मध्ये. इथं तर लहान पोरांचं लयच भारी उड्या मारायचं काम चालू होतं. हे पोरग तर दोरे बांधून चांगलं स्प्रिंग सारखं उड्या मारत होतं. इथं थोडे शाबून यांचे फोटो बिटो काढून घेतले. या दुसऱ्या स्पॉटवर आलो तर इथं स्प्रे सारखं पाणी चालू होतं. आपल्या पार्कला घेऊन दिलं होतं एअर बलून. तो चांगला खेळत होता. आम्हाला तर गोदा पार्क तर खूपच आवडलं होतं. तर मित्रांनो, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा.